नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026चा जो पेपर काल झालेला आहे, तर त्यामध्ये अर्थशास्त्र या घटकांवर किती प्रश्न आले ते आपण बघणार आहोत. तर बघा, पहिली गोष्ट, अर्थशास्त्र या घटकावर प्रॉपर इकॉनॉमिक्स म्हणजे एखाद्या सब्जेक्ट वाईज प्रश्न विचारले जातात. त्याच्या अंडर किती प्रश्न विचारले आहेत? टोटल 15 प्रश्न विचारले आहेत. पण करंटचा पण विचार केला, जर आपण करंटचा अप्रोच ठेवला तर करंटमध्ये पण इकॉनॉमिक्सवर किती 6 प्रश्न आलेले आहेत. तर बघा, आपण बघूया इकॉनॉमिक्समध्ये 15 प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत. कोल अँड हुअरचा जो सिद्धांत आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, तेंडुलकर समिती, स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, पंचवार्षिक योजना कालावधी, डेव्हिड पियर्स, जेरेमी वॉरफोर्ड यांच्यावर आलेला एक प्रश्न, जमीन तुकडीकरणावर, मातृत्व लाभ अधिनियम 1961, सोशल सिक्युरिटी मेजर्सवर, इकॉनॉमी सर्वे, योजनांच्या तारखा विचारल्या होत्या, जागतिक लोकसंख्या विषयक अहवाल. याच्यात प्रत्येकी एक एक प्रश्न, फक्त 2 प्रश्न कशावर आले होते सांगते. तेंडुलकर समितीवर 2 प्रश्न होते आणि इकॉनॉमिक सर्वेवर 2 प्रश्न होते. त्याच्यातला एक होता PDS, तर त्यांनी दिलेलं होतं, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर ह्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत. 2 प्रश्न कशावर? तेंडुलकर समितीवर 2 प्रश्न आणि इकॉनॉमिक सर्वेवर 2 प्रश्न. आता काठिण्य पातळी कशी होती? तर निश्चितच काठिण्य पातळी होती. ठीक आहे. आता अगदीच सोप्यामध्ये मोडणारे प्रश्न कोणते होते? पण ते पण आपल्याला येत असतील तरच. आता फॉर एक्झाम्पल, पंचवार्षिक योजनांचा कालावधी विचारला होता, पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजना. त्याच्यानंतर योजनांचे डेट विचारले होते. हा जो प्रश्न इकडे दिलेला आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना, तर यांचे आपल्याला वर्ष विचारले होते, जे आपल्याला जोड्या लावायच्या होत्या. आणि या व्यतिरिक्त जर आपल्याला करंट बेस्ड जर अप्रोच बघायचा असेल तर बघा, भारताची आर्थिक पाहणी अहवाल 2025-26, ब्रिक्स परिषदेवर काय काय घडलं 2025मध्ये, नंतर प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, 8वे वेतन आयोग, चबाहार बंदर, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, या टॉपिकवर हे प्रश्न आलेले आहेत. बरं, काठिण्य पातळी जरी होती तरी शांत चित्ताने जर काही प्रश्न वाचले, म्हणजे काहींचं लॉजिक जरी लागत नसलं पण शांत चित्ताने वाचले तर एखादं ऑप्शन इलिमिनेट केलं तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. असे थोडेफार प्रश्न होते, पण आपल्याला शांत चित्ताने पेपर वाचून, प्रश्न वाचून मग ते टॅकल करणं खूप गरजेचं होतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टींवर अर्थशास्त्रात प्रश्न आलेले आहेत. धन्यवाद.